हॅलो नमस्कार, मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे। सो नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून मलाही थोडंसं मोटिवेशन भेटेल मला पण, आणि मी सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तर तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस आनंदात जावो आणि तुमची सगळी कामे पूर्ण होत, तुमचं सगळं आयुष्य, तुमचा आजचा दिवस सुखा समाधानात जावो अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करून द्यायचे, माझी ओळख करून द्यायची आहे, जी की मी करून दिलेली नाही आहे। बाकीचे तुम्ही माझे व्हिडिओज बघितले जर असतील तर तुम्हाला समजेल की त्यामध्ये माझ्या लक्षातच नाही आलं। सो आज म्हटलं ठीक आहे, चला तुम्हाला ओळख करून द्यावी। तर माझं नाव आहे प्रतिभा सूर्यवंशी आणि मी प्रॉपर अहिल्यानगरची आहे। माझं शिक्षण झालेलं आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि मला एक 2 वर्षांची मुलगीसुद्धा आहे आणि सध्या मी हाऊसवाईफ आहे। तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। मीच म्हटलं की ठीक आहे, चला आजचा जरा थोडासा व्हिडिओ वेगळाच बनवावा, जे की माझ्या मनात आलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। तर आजचा विषय आहे की स्वामी सेवा आणि मांसाहार। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी की जर का तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे। आता मी सध्या नवीनच सुरुवात केलेली आहे आणि मी तुमच्यासाठी डेली ब्लॉग, जे की माझ्या आयुष्यातले जे काही चांगले क्षण असतील ते तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासोबतच मी फिटनेसचे व्हिडिओ टाकणार आहे, जे की मी स्वतः वेट लॉस केलेला आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी प्लीज मला सपोर्ट करा आणि जर तुम्ही मला कमेंट केल्या, लाईक केलं तर कुठेतरी मलाही वाटेल की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत, तर मी त्याच्यासाठी तुमच्यासाठी आणखीन चांगले व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेल। तर बऱ्याच ताईंच्या दादांच्या मनामध्ये असा प्रश्न येत असेल की म्हणजे मलाही असं वाटतं किंवा सगळ्यांचाच हा विषय असतो, पण या विषयावरती काही जास्त कोणी बोलत नाही। तर असं की प्रत्येकाला असं वाटत असतं की मी मांसाहार करते, मी नॉनव्हेज खाते, तर मी स्वामी सेवा करू शकतो का? तर याच्याबद्दल तुम्ही थोडासा विचार करून बघा की नक्की तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल। तर जे मला वाटते त्याच्याविषयी म्हणजे तुम्हाला काय वाटते, मला काय वाटते, माझे विचार मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला। असं नाही आहे की माझं सगळंच बरोबर आहे किंवा काय, तुम्ही स्वतःच्या मनालाही हे विचारू शकता। तुम्हालाही तुम्ही जर स्वतःच्या मनाला काही प्रश्न विचारले तर तुम्हालाही काही प्रश्नांचं उत्तर भेटते, तसंच याचंही आहे, तुम्ही स्वतःला पण विचारून बघा, नक्कीच तुम्हाला समजेल। तर चला बोलू या विषयावरती। तर हे योग्य आहे की अयोग्य, चालतं नाही चालत, कसं काय, याविषयी आपण बोलणार आहोत। तर मला सांगा की तुम्हाला असं वाटतं की खरंच मांसाहार करणं चांगलं आहे? आपण मुक्या प्राण्यांचा जीव घेतो, हे चांगलं आहे का? अजिबात चांगलं नाही आहे। मुक्या प्राण्यांचा जीव घेऊन आपण जर त्यांना खात असेल, स्वतःची भूक भागवत असेल तर हे अजिबात चांगलं नाही आहे। तसं बघायला गेलं तर जे लोक नॉनव्हेज खातात ते खरंच असे जरा रागीट असतात, म्हणजे नाही का, लगेच त्यांना राग येतो, चिडचिड करतात। आणि असं जे लोक जास्त नॉनव्हेज खातात, समजा ते आत्ता सध्या चांगले वागत आहेत, हळूहळू काही काळानंतर असं होतं की जास्त नॉनव्हेज खाल्ल्यानं माणसाची अशी वृत्ती राक्षसी बनते आणि तो काहीतरी चुकीचं काम नक्कीच करतो। म्हणजे तो अगोदर चांगला वागतोय, पण जर त्याच्याकडनं चुकून काही घडलं असं वाईट तर त्याची स्वामी सेवा त्याने जी काही केलेली आहे त्याचं त्याला काही फळ भेटणार आहे का? म्हणजे त्याने जे केलं त्याचा काहीच अर्थ नाही आहे। जर तुमच्या मनात काहीतरी चांगलं आहे, तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं झालेलं जर तुम्हाला काही वाटत नसेल, एखाद्याचं कसं असतं माहिती आहे का की दुसऱ्यांचं चांगलं झालेलं अजिबात त्यांना आवडत नाही, अजिबात नाही आवडत। जर एखाद्याचं चांगलं झालं तर अजिबात त्यांना आवडत नाही। आणि काही असे असतात की म्हणजे ते, मला असं म्हणायचं की ते नॉनव्हेज खातात बट त्यांना दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवतं किंवा त्यांना दुसऱ्यांची मदत करायला आवडतं, जिथे कुणाला काही मदतीची गरज असेल तिथे ते मदत करायला जातात, अशी पण काही लोक आहेत। तर
तर मग ठीक आहे ना. म्हणजे जर तुम्ही नॉनव्हेज खाताय आता एकदम डायरेक्टली तर कोणी सोडूच शकत नाही आहे नॉनव्हेज. हळूहळू जेव्हा एखाद्याला असं काही स्वामींच्या काही गोष्टींचा अनुभव येतो, प्रचिती येते, तेव्हा ते स्वामी सेवा करायला लागतात आणि सेवा करायला लागल्यानंतर हळूहळू असं होतं की ते आपोआपच नॉनव्हेज खायचं बंदही करतात. तर अचानक असं होऊ शकत नाही. अचानकच तुम्ही एकदम सेवेला लागत नाही किंवा अचानक नॉनव्हेज खायचं सुद्धा बंद करत नाही. तर असा प्रश्न आहे की मांसाहार करणाऱ्या व्यक्तीची सेवा देव स्वीकारत नाही का? तर आता त्याच्यावर आपण बोलूया. मला सांगा, जर एखादा व्यक्ती अजिबात बिलकुलसुद्धा मांसाहार करत नसेल आणि त्याचं वागणं अजिबात चांगलं नसेल, म्हणजे तो बिलकुलसुद्धा अंडी खात नाही, म्हणजे कुठलंच नॉनव्हेज खात नाही, फिश वगैरे काहीसुद्धा खात नाही आणि 5-5 तास देवाची सेवा करतो, तर आणि पण त्याचं मन अजिबात चांगलं नाही, त्याला दुसऱ्यांविषयी अजिबात चांगलं वाटत नाही, दुसऱ्यांचं कुणाचं जर चांगलं झालं तर त्याला अजिबात चांगलं वाटत नाही, कुणाच्या मदतीला तो जात नाही, त्याचं वागणं चांगलं नाही आहे, तर देव त्याची सेवा स्वीकारेल का? आणि या उलट जर आपण बघायला गेलं तर काही लोक असे असतात जे मांसाहार करतात, देवाची सेवा करतात, पण त्यांचं मन खूप चांगलं आहे. जर कोणाला मदतीची गरज असेल तर ते नक्कीच त्यांच्या मदतीला धावून जातात आणि दुसरं कुणाचं जर चांगलं होत असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांना खूप आनंद असतो. लोकांच्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आनंद असतो. असे पण काही लोक आहेत, तर त्यांची सेवा देव स्वीकारणार नाही का? स्वीकारणार. आता मला सांगा, जर आपल्याला कोणी सांगितलं की तू नॉनव्हेज पूर्णपणे सोडून दे आणि सेवेला लाग, तर असं शक्य आहे का? आपण असं करू शकतो का? की अचानक नॉनव्हेज बंद करू शकतो का? नाही करू शकत. जसं जसं आपण स्वामी सेवा करायला लागू, नित्य सेवा करू, त्यानंतर ना जसं जसं आपल्याला अनुभव येतील तशी तशी आपण सेवा वाढवणार. म्हणजे जर आपण पहिल्यांदा म्हणजे स्टार्टिंगला फक्त नित्यसेवा करतो, त्यानंतर ना आपण पारायणाला बसणार, 11 गुरुवार करणार, असं काहीतरी होत जातं. तसं सेवेत केल्यानंतर सेवा करायला लागल्यानंतर जसे जसे आपल्याला अनुभव येतील, तसे तसे स्वामींचे अनुभव येतील, तसं आपण नॉनव्हेज हळूहळू सोडून देणार. जसे आपल्याला अनुभव येतील तसंच स्वामीबरोबर सगळ्या गोष्टी जशी वेळ येईल तशी सोडायला लावतात. सगळं होतं आणि आपले स्वामी आहेत ते सगळं काही सांभाळून घेतात. फक्त तुमचं मन चांगलं ठेवा, इतरांशी चांगलं वागा आणि मनापासून सेवा करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.